महाराष्ट्राच्या देवघरातलं पहिलं स्थान. जो भगवा आसवंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे, जिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखणं उदयास आलं, त्या राजमाता वीरमाता जिजाऊ साहेब. बरं, मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की पाणी आणि अंगार शहराशिवाय राहत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्य नुसतं रक्षणच केले नाही, तर 10 पटीने वाढवले ते छत्रपती संभाजीराजे भोसले. या सर्वांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना, आपण परिस्थितीचे गुलाम बनू नका. 16व्या शतकाचे दुषे कधी तार चमकला, शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडा वाजू लागल्या, सह्याद्रीच्या कडेकोपारी एकच नाद होऊ लागला. माझा राजा जन्मला, माझा शुभा जन्मला, दलितांचा काही वारी जन्मला, दृष्टांचा सौहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारा आधी जन्मला नव्हता, म्हणून झुकावे लागले का हिमालयाला. म्हणून पूजतो आम्ही शिवरायांना. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने, मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न साकार केले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणून तर म्हणावे वाटते, थोर तुमचे कर्म जाऊ, उपकार कधी फुटणार नाही. थोर तुमचे कर्म जाऊ, उपकार कधी फुटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. अशा वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल, कसं असतील त्या राजांनी, कसं असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे काय? शिवछत्रपती म्हणजे मावळातील मेघ, शिवछत्रपती म्हणजे मंगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसण्याचे विचार. हाच विचार आपल्याला संसद स्फुरला पाहिजे. काय होते छत्रपती महाराज, काय त्यांच्या विचारांनी, काय त्यांचे स्वराज्य, किती भाग्यवान त्यांची रयत. शिवाजी महाराजांचे स्वप्न केवळ मुघलांच्या विळख्यातून सुटून स्वराज्य निर्मितीचे नव्हते, तर सर्व घटकांना न्याय, स्वातंत्र्य, समानतेचा पुरेपूर अवलंब व्हावा असे होते. परंतु महाराज, तुमच्या या स्वराज्यात तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी घडत नाहीयेत. तुम्ही ज्याप्रमाणे परस्त्रीस एक माते समान दर्जा दिला, परंतु येथे तर परस्त्रीस एक उपभोगाची वस्तू म्हणून तिचा छळच केला जात आहे. महाराज, तुम्ही शेतीवरील कर माफी केली होती, परंतु येथे तर शेतकऱ्याची पिळवणूक आणि पिळवणूकच होत आहे. महाराज, तुम्हाला माहीत नसावे, येथे तुमच्या जयंतीनिमित्त केवळ मोठे डीजे लावून दारू पिऊन धिंगाणा करणारी तरुण मंडळी तुमच्या नावाचा अपमानच करीत आहे. राजे, तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तोस. राजे, तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनींचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्य सकाळ. महाराज, तुम्ही पुन्हा या धर्तीवर यावे. येथे माजलेल्या वासनेने झापटलेल्या या दृष्टांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी असे वाटते. परंतु महाराजांना संस्कार देणाऱ्या जिजाऊ घडाव्या लागतील. आजकालच्या माता भगिनी केवळ मोबाईल, सोशल मीडिया यांच्या विळख्यातच फसत चालल्या आहे. त्यांनी आपल्या बाळ शुभांना घडवण्यासाठी चांगले ग्रंथ वाचावे, नीतिमत्तेचे धडे त्यांना द्यावे. सर्व मुलींना कमीत कमी स्वरक्षण करण्याचे प्रशिक्षण द्यावे. तरच महाराजांचे स्वराज्य निर्मिती होईल. मान मराठी अधून मान मराठी, सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, हेच असावे एका मावळ्याचे वर्तन. हीच आमच्या महाराजांची शिकवण, हीच आमच्या महाराजांची शिकवण. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते.